आज घरानंच होतो तर दयाने फोन करून सांगेल ये सांगा आम्ही गावान बसेला आहो बाकड्यावर. तर मग काय मी हो लगेच जायला लागलो तू बाकड्यावर बसायसाठी त्यांच्या जोडीला. न गौतम एक होता जोडीला. मस्त हळूहळू पटेला चालता चालता आलो मग गावात. नाही बघा माझा गाव कसा व्ह्यू आहे भारी ना वाटत एकदम. आम्ही मस्त बाकड्यावर बसेल तू ना बाता करायला लागेल. तर बरं आज सांच्याचा काय प्लॅन आहे मी सांगायला लागेल. तर मग हे सांगायला लागलं बघू सांग सांचे काय तर हिंडत हिंडत सांग जाऊ ना क्या. आम्ही रातच्याचा प्लॅन बनवायला लागेल होतो बस तेवढ्यानंच पुष्पा भाऊ पण आला मानवाकडी करून एकदम स्टाईलमध्ये म्हणजे स्वॅगमध्ये आला. पण त्याच्या माननच गुतला ना काय. तर मग काय त्यांनी तसाच ॲक्टिंग करायची सोडून दिली. मंगा कालोख पडला ना मग आम्ही तिघंजण निघलो नाक्याक हिंडत हिंडत. तेवढ्यानंच ये आम्हाला दोघंजण दिसलं गन्नाचा ज्यूस पियाला गेलो होतं. ते उसाचा रस प्यायला लागेल तरी पण आम्ही थांबलो नाही. आम्ही चाललो नाक्यावर जायला लागेल. तेवढ्याने शिव आमच्याकडूनचा बाजार हो भरेल होता ना काय. पण आम्ही बाजारात तर नाही जाणार आम्ही चाललो नाक्याक. तर मग काय थोड्या टायमात आलो आम्ही नाक्यावर. आम्ही नाक्यावर यांना थांबेल होतो बस ना मी गाडीवर बसेल तू नाही दोघंजण लागलं तर काहीतरी घिया म्हणजे लागेल होतं राईस घ्यायसाठी. आम्ही प्लॅन बनवेल होता म्हणजे बसेल तू ना बाकड्यावर तेवढ्यानंच प्लॅन बनवला होता. बरं आज राईस खाव तर आम्ही आलेलो तू राईसच आणायसाठी. आम्ही राईस घेतला ना मग आम्ही यांना थांबलो तू आमच्या गावात म्हणजे दुकानावर थांबेलो तू थंडा घ्यायचा होता ना. थंडा ना राईस घेऊन आलो ना आम्ही बसलो तू खासरान म्हणजे शेतान आमच्याकडे खासर सांगतात शेताला. आम्ही राईस खायसाठी तिघजण बसेल तू तिघजण म्हणजे मी ना गौतम ना दया होता. तिघजण लागेल तू राईस खायसाठी. तेवढ्यानेच मला एक गोष्ट लक्षात आली लगेच. एक जण मला रातचे 2:30 वाजाय सांगत होता मला सांग भूक लागले सांग राईस सांग घेऊन पाठव कोणला तरी. तू बरं एवढे लांब राहतेस ना बरं मी एवढे लांब तर बरं कोणाला राईस घेऊन पाठवू. माझी तर एवढे लांब ओळख पण आहे. तुम्ही पालघरमध्ये कुठं राहत असतं मानावं सांगा ओळख बनवू. ओळख बनवली तर म्हणजे माझा तुम्हाला काम हो करता येईल ना थोडासा तेव्हा सांगतो ओळख बनवू असा तर बनवाल ना ओळख.